प्रथमतः नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत व्यवसायाबद्दल. मित्रांनो, आपल्याला जे काही आपण व्यवसाय करतो किंवा करणार आहात, नवीन उद्योजक मित्रांसाठी आपण हा व्हिडिओ बनवला मित्रांनो. नवीन जे उद्योजक मित्र आहे, ह्या मित्रांचा प्रॉब्लेम एकच होतो, की त्या क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र असो, जो काही आपण उद्योग टाकणार आहे, त्या क्षेत्रामध्ये उतरल्याच्या नंतर प्रथमतः त्या उद्योजक मित्राला भरपूर असे अडीअडचणी ह्या येत असतात. तर त्या अडीअडचणीला सामोरे जाऊन आपला व्यवसाय कसा वाढेल याची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, प्रथमतः आपल्याला आपला जो उद्योग आहे, जो काही आपण उद्योग करत आहात, तो उद्योग मोठा करण्यासाठी आपल्याला प्रथमतः 100 दिवस देणं गरजेचे आहे. 100 दिवस दिल्याच्या नंतर आपल्याला त्या उद्योगामधील संपूर्ण माहिती उपलब्ध होते आणि आपल्याला त्या उद्योगाविषयी एक चाहूल लागते. हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला 3 महिने देणं फार महत्त्वाचे आहे, कोणताही व्यवसाय करा. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन जे उद्योजक आहे, हे यांचे प्रॉब्लेम काय होतात हे याबद्दल आपण सविस्तर माहिती देणार आहोत. तर यांचा प्रॉब्लेम एक होतो, की यांना आज उद्योग टाकल्याच्या नंतर उद्याच्या यांना वाटतंय की आपल्याला आपल्या जे काही दैनंदिन रोजदारी असते ही पाडावं. ह्याची दक्षता न घेता आपल्याला जे काही मिळतं त्याच्यात आपण समाधानी मानावे, तेव्हाच आपला उद्योग टिकू शकतो. व्यवसायाची आणि नोकरीचा जर विचार केला तर नोकरी ही एका दोनाप्रमाणे याचं पेमेंट वाढत असतं आणि व्यवसायाचं बेच्या पाड्याप्रमाणे बे एक बे बे दोन चार याप्रमाणे व्यवसाय मोठा होत असतो आणि नोकरीचं एका दोनाप्रमाणे वाढत असतं. त्याच्यामुळं नोकरीचा आणि व्यवसायाचा भरपूर असा डिफरन्स असतो मित्रांनो. आणि व्यवसायामध्ये प्रथमतः बेच्या पाड्यामध्ये 0 आधी असतो. 0च्या नंतर 2, 2च्या नंतर 4 या प्रमाणात असतं. त्याच्यामुळं तुम्हाला व्यवसाय करताना टाईम देणं फार महत्त्वाचं असतो आणि त्याच्यामध्ये बदल करणं महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, ह्या जर बाबी आपण लक्षात घेतल्या तर आपण नक्कीच व्यवसाय यशस्वी करू शकतो. तर व्यवसाय करीत असताना आपले काही मित्र फार चुका करतात. म्हणजे त्यांचा एक वैयक्तिक दृष्टिकोन असतो, की आज आपण व्यवसाय टाकल्याच्या नंतर आपला व्यवसाय लगेच असा दुसऱ्याप्रमाणे लगेच आपल्याला त्याच्यात भरपूर असा प्रॉफिट मिळावं, या दृष्टीने त्यांचा एक दृष्टिकोन असतो. त्याच्यामुळं हा व्यवसायात त्यांचा पाय डगमगतो. त्याच्यामुळं हे व्यवसाय करीत असताना आपण हे लक्षात घ्यायचं, की 100 दिवस आपण फक्त ट्रेनिंग घेतो हे लक्षात घ्यायचं. ज्या व्यक्तीनं हे जर लक्षात घेतलं तर त्या व्यक्तीला निश्चितच फायदा मिळू शकतो मित्रांनो. पण तुम्ही जर व्यवसाय टाकल्याच्या नंतर पैशाच्या कोनातून जर बघितलं तर तुम्ही व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकत नाही मित्रांनो. हे एक व्यवसायाचं एक मूलभूत वाक्य आहे. त्याच्यामुळं कसं आहे, व्यवसाय करीत असताना भरपूर अशा अडीअडचणी येत असतात आणि प्रथमतः म्हणजे व्यवसाय करीत असताना आपण टाकलेला नवीन व्यवसाय याला प्रतिसाद भेटणं ही फार महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळं टाईम द्यायला लागतो. व्यवसायाला प्रामुख्याने टाईम देणं आणि आपला व्यवसाय व्यवस्थित टिकून ठेवणं हे आपल्या हातात असतं मित्रांनो. आपण जर पहिल्याच 1 महिन्यात किंवा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच आपण जर आपल्या नोकरीप्रमाणे जर विचार केला आणि पैशाचं जर गणित केलं तर आपण व्यवसायामध्ये टिकणं जरा अवघडच आहे. त्याच्यामुळं व्यवसायामध्ये जे काही व्यवसाय टाकतात व्यवसाय क्षेत्रामध्ये तर त्यांचे बरेचसे दिवस गेलेले असते मित्रांनो. म्हणजे जे काही काल व्यवसाय टाकला आणि आजच श्रीमंत झाले किंवा फेमस झाले असं काही नसतं मित्रांनो. त्यांनी भरपूर दिवस दिलेले, त्याच्या मागचे कष्ट तुम्ही जाणून घ्या, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या
अशा सहजासहजी कोणताही माणूस सक्सेस होत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला व्यवसायामध्ये फार कष्ट घ्यायला लागते आणि अडीअडचणीला सामोरे जायला लागते. तुम्ही सहज कोणताही व्यवसाय करू शकत नाही, त्याला फार असे कष्ट असतात. त्याच्यामुळं आपण जे काही कोणताही व्यवसाय चालू करत असेल तर त्याला कमी सर माझ्या मते 100 दिवस देणं गरजेचे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही दैनंदिन व्यवसायामधल्या ज्या बाबी असतात ह्या लक्षात येतात. ग्राहकांची ज्या अडीअडचणी ह्या लक्षात येतात आणि तुम्ही त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घेतली तर तुम्ही सहज तो व्यवसाय करू शकता. त्याच्यामुळं आपल्याला 100 दिवस देणं हे गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर 100 दिवस फक्त शिक्षण म्हणून जर व्यवसाय केला, म्हणजे प्रॉफिट न कमावता जर व्यवसाय केला, तर तुम्ही निश्चितच 101व्या दिवशी सक्सेस होणार म्हणजे होणार, हे माझा शब्द आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम असाच असतो व्यवसाय करणाऱ्या मुलांचा, की त्यांना वाटतं आज व्यवसाय टाकला की उद्या लगेच आपण सक्सेस झालं पाहिजे. असं नसतं मित्रांनो. तुम्ही कोणत्याही धारकाची माहिती घ्या आणि नंतरच व्यवसाय करा. तुम्ही जे काही व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरणार आहे, ही व्यवसाय जर सक्सेस करायचा असेल कोणताही असो आपण, तर प्रथमतः त्याविषयी सविस्तर माहिती घेणं फार महत्त्वाचे असते. जसे की मी पाणीपुरी व्यवसाय चालू केला मित्रांनो, तर ह्या व्यवसायामध्ये मी 100 दिवस दिले मित्रांनो. स्वतः पेट्रोल टाकून मी स्वतः ह्या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती 100 दिवस घेतली. स्वतः व्यवसाय, स्वतः गाडा टाकला. त्याच्यानंतर सगळं प्रशिक्षण घेतलं आणि भरपूर अशा अडीअडचणी आल्या मला पण भरपूर. पण मी त्या अडचणीला सामोरे जाऊन आपला व्यवसायाचा एक पाया रोवला आणि आपला पाणीपुरी भेळ हा व्यवसाय आपण चालू केला. तर मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर अशा अडचणी आहेत. कोणताही व्यवसाय करत असताना अडचणी तुम्हाला त्याच्यामध्ये अडचणी जर सांगितल्या गेलं तर याच्यामध्ये प्रथमतः तुम्हाला गिऱ्हाईक न मिळणं, त्याच्यानंतर तुमच्या त्या व्यवसायाविषयी माहिती नसल्यामुळं थोडीफार परेशानी होती, ती एक अडचण आहे. त्याच्यामध्ये प्रॉफिट न मिळणं, म्हणजे आपण नवीनच व्यवसाय टाकल्यामुळं आपल्या समोरचा जे व्यवसाय करणार आहे ह्या व्यवसाय करणाऱ्यासारखा आपला व्यवसाय चालत नाही मित्रांनो. माझ्यासमोरच एक माझा मित्र होता, त्याच्याकडेही पाणीपुरी होती. पण आपल्याकडे पाणीपुरी, समोसा, कचोरी, भेळ, रगडा, दाबेली, पॅटीज असे सर्व प्रकारचे जे काही चविष्ट जे खाण्यासाठी जे चाट भांडार असतात ते संपूर्ण आपल्याकडे होते. पण मित्रांनो, माझ्याकडे एवढे असूनसुद्धा माझी कमाई दिवसाची 200 रुपये ते 300 रुपये होत होती. कधी कधी 500-600 या प्रमाणात होत होती. पण आपण ह्या व्यवसायाला डगमगलो नाही. म्हणजे सांगायचं एकच वैशिष्ट्य आहे की माझं जे काही मटेरियल मी बनवत होतो, हे मटेरियल भरपूर असं खराब होत होतं मित्रांनो. म्हणजे 1000 रुपयाचं मटेरियल तयार करायचं आणि 200 रुपयाची विक्री व्हायची. याच्यातून काही जास्त असं म्हणजे घेण्यासारखं काही नव्हतं. म्हणजे नुकसान भरपूर होत होती आणि गेलेला वेळ हे हे भरपूर दिवस दिले मी. पण मी काही डगमगलो नाही मित्रांनो. जाऊ द्या, आपल्याला व्यवसाय करायचा म्हणल्यावर प्रत्येकजण आपल्या दुकानावर येत होता आणि त्या ठिकाणी येऊन आपल्याला एकच सांगायचा की तुम्ही हा व्यवसाय करीत असताना तुम्हाला आज अडीअडचणी येत्यान आणि आज पैसे कमी येतील, पण भविष्यात तुम्ही फार मोठे उद्योजक होतान. त्याच्यामुळं आपण त्यांच्या शब्दावर ठाम राहून आणि आपल्या घाट्याचं रूपांतर नफ्यात नंतर होत असतं. त्यांनी असं आपल्याला सांगितलं. बरेच उद्योजक मित्रांना भेटलो मी, पण त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. तसंच माझं 1000 रुपयाचं जरी मटेरियल तयार केलं मी, वडापाव झालं, पॅटीस झालं, दाबेली, कचोरी, समोसा, असं बरेचसे काही आपण तयार करत होतो. मग त्याच्यानंतर पाणीपुरी, भेळ होती आपल्याकडं. आपण मित्रांनो, तर प्रथमतः याच्यामध्ये भरपूर असे कष्ट आणि दिवस दिलेले. त्याच्यामुळं कुठंतरी आज आपली जे माऊली पाणीपुरी ही सक्सेस झालेली. तर मित्रांनो, मी प्रथमतः एका ठिकाणी
अशी स्टॉल लावून हा व्यवसाय करत होतो. पण मला लोकांच्या बाबी लक्षात आल्या आणि मी स्वतः चलती फिरती गाडी पाणीपुरी जे माऊली स्वतः मी प्रत्येक गावात जातो आणि आपली जे माऊली गाडी ही फिरवीत असतो. तर मी मित्रांनो खूप सारे असे कष्ट घेतलेले. आता मला 1.5 वर्षे कंप्लीट झालेली. तेव्हा मी हा व्यवसाय यशस्वी करू शकलेलो आहे. तर मला जे काही ग्राहकांच्या अडीअडचणी ह्या शिकण्यासाठी भरपूर असे दिवस गेलेले. म्हणजे जे काही ग्राहकांना पाहिजे आणि त्यांची चव, टेस्ट आणि त्यांच्या बाबी ह्या सर्व लक्षात घेऊन आपण आता हा व्यवसायाचा पाया रोवलेला आहे. मित्रांनो, हे व्यवसाय कोणताही असो आपल्याला कष्ट करणं फार गरजेचे असते. तर माझ्या मित्रांनी कमेंट केली होती की तुम्ही हा व्यवसाय कसा केला आणि व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवा म्हणून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर माझं सांगणं एकच आहे मित्रांनो, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही प्रामुख्याने व्यवसायामध्ये पहिला पाया रोवणं फार गरजेचं आहे. आज करू उद्या करू जर असं करीत राहाल तर तुम्ही व्यवसाय करू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला जर असे नोकरीसारखे जर वाटत असेल तर तसं काही नसतं. व्यवसायामध्ये घाटा नफा असतो मित्रांनो. तुम्ही आज 1000 रुपयांनी घाट्यात गेले तर उद्या निश्चित 3000 नफ्यात येऊ शकता. याप्रमाणे हा व्यवसाय असतो. हे कळणं फार गरजेचं असतं. आपण जे काही शिकावं हे मारवाडी बांधवाकडून शिकावं मित्रांनो. आणि व्यवसायामध्ये एकच लक्षात ठेवायचं की आपण जेवढ्या अडचणीला आपण सामोरे जाऊ त्याच्याशिवाय आपण मोठं होणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस तुम्ही अडचण न सॉल्व करता जर व्यवसाय सोडून द्याला तर तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये सक्सेस होणार नाही, एवढं निश्चितच. म्हणजे तुम्हाला जर नोकरीची सवय असेल तर तुम्ही व्यवसायामधल्या अडचणीला सामोरे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं जे काही अडचणी येतात त्या अडचणीचं सोल्युशन काढून आपण त्या व्यवसायाची सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, हे आपल्याला एक व्यवसायाबद्दलचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटद्वारे कळवू शकता. आपलं श्याम गव्हाणे चॅनल याच्यावर आपण अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यवसायाचे व्हिडिओ टाकीत असतो. बरेचसे आपले 2015 पासून आपण प्रत्येक ठिकाणचे व्यवसायाचे व्हिडिओ टाकलेले. आपल्याकडे सर्व प्रकारचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ असतात. त्याच्यामुळं तुम्ही खाली जाऊन बघू शकता कोणत्या आपल्याला व्यवसाय करायचा. तर प्रामुख्याने आपण भरपूर सारे असे व्यवसायाचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही बाबीची माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंटद्वारे कळवू शकता. आणि आपल्याला निश्चितच याविषयी मी सविस्तर माहिती देऊ इच्छितो. आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपलं चॅनल श्याम गव्हाणे.